नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 6 जानेवारी 2024. खरं तर आज बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आणि माझ्या सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज उजनीची काय स्थिती आहे आणि पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे आपण काल म्हटल्याप्रमाणे 6 तारखेला किंवा 7 तारखेला पाणी नदीला सोडलं जाईल. त्याप्रमाणे नदीला पाणी रात्री 11 वाजता म्हणजे 9 वाजता चालू केलं होतं. त्यामध्ये परत बदल करून 11 वाजता कमी केलं आणि सकाळी 6 वाजता 5,000 क्युसेकचा विसर्ग चालू केलेला आहे. सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि नदीकाठची जी गावं आहेत ज्यांचा नदीच्या भीमा नदीवर पाणी पुरवठा योजना आहेत त्यासाठी हे पाणी सध्याला चालू केलेलं आहे. 5,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे आणि जवळपास 6 TMC पाणी सोडलं जाईल. म्हणजेच आपलं उजनी धरण हे पाणी बंद होईपर्यंत मायनसच्या दारावर उंबरठ्यावरून बसलेलं असेल. तर दुसरी गोष्ट सांगायची अशी, सोलापूरसाठी शहरासाठी पाणी सोडलं असताना सोलापुरातीलच महानगरपालिकेच्या एका पाण्याच्या टाकीतून जवळपास रात्री मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो पाणी रस्त्यावर वाहतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. म्हणजे सोलापूरकरांना त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाण्याची किंमत नाही. इकडं शेतकरी पाण्यासाठी वाट पाहतोय, पाणी संपू नये म्हणून लक्ष ठेवून आहे. परंतु सोलापूर वासीय याच पाण्याचा कसा दुरुपयोग करतात. पाण्याची काटकसर करण्याची गरज असताना संपूर्ण शहरामध्ये गांधीनगर भागामध्ये पाण्याच्या टाकीतून ओव्हरफ्लो जवळपास 1.5 ते 2 तास लाखो लिटर पाणी वाया गेलं आणि याची दखल मात्र प्रशासनाला घ्यायला उशीर झाला. असो, त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय आता. तर सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे. तर उजनी धरणाची टक्केवारी कालच्यापेक्षा किती कमी झाली आहे. आता 49% टक्केवारी वरचीवर घटत जाणार आहे. कारण 6 TMC पाणी सोडलं जाणं म्हणजे जवळपास 12 ते 13% पाणी कमी होणार आहे. तर सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 492.080 मीटर. तर एकूण पाणी साठा हा 2020.67 दशलक्ष घनमीटर अर्थात 71.35 TMC. तर उपयुक्त पाणी साठा केवळ 217.86 दशलक्ष घनमीटर एवढा राहिलेला आहे, म्हणजेच 7.69 TMC. म्हणजेच यातील जर जवळपास 6 TMC जर पाणी संपलं तर जवळपास 1.5 TMC पाणी राहू शकतं आणि त्या पाण्यावर अख्खा उन्हाळा कसा जाणार. आता हे उजनी धरण प्रशासन कसं घोडं नाचवणार. आतापर्यंतनं त्यांचा नियोजनाचा बोजवारा केला आहेच आणि इथून पुढे तर त्यांच्या हातात काय राहणार नाही. आणि उजनी धरणाची टक्केवारी ही 14.36% एवढी झालेली आहे. म्हणजे जवळपास पाणी ज्यावेळेस उजनी धरणातून नदीला सोडलेलं पाणी बंद करण्यात येईल त्यावेळेस उजनी धरणामध्ये 1 ते 1.5% पाणी राहू शकतं, राहिलेलं असेल. म्हणजेच आपलं उजनी धरण चा जी उपयुक्त पाणी साठा आहे तो संपत आलेला आहेच आणि तो संपलेला दिसेल. तर बाष्पीभवनाचा वेगही तर सध्याला थोडासा कमी आहे. काल 4.80 असणारा वेग हा आज 4.58 मिलीमीटर एवढा सध्याला आहे. तर सिनामाडा उपसा सिंचन योजनेतून 297 क्युसेकचा विसर्ग चालूच आहे. दहेगाव उपसा सिंचनमधून 120चा विसर्ग चालूच आहे आणि बोगद्यातून मात्र 200 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. तर भीमा नदीत रात्री 9 वाजता पहिल्यांदा पॉवर हाऊसमधून 16 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला होता. परंतु काहीतरी तांत्रिक बिघाडामुळं रात्री 11 वाजता तो विसर्ग डायरेक्ट नदीमध्ये दरवाजा मार्फत 1400 क्युसेकनं चालू केला आणि तो सकाळी 6 वाजता 5,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. म्हणजेच आता हे 5,000 आणि वरचं एक 500-700 क्युसेक्स म्हणजे 6-7 हजार क्युसेकचा विसर्ग सध्याला 6,000च्या आसपास उजनी धरणातून संपतोय चाललाय, कमी होत चाललाय. खरं तर ही आता वेळ पाणी वाचवण्याची आहे. परंतु पाणी वाचवताना प्रशासन, उजनी प्रशासन, राज्य प्रशासन दिसत नाही. मात्र येणाऱ्या काळात आपल्याला या पाणी टंचाईला आपल्याला तोंड द्यावे लागेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि उजनीतून जे पाणी सोलापूरसाठी सोडलेलं आहे तेच पाणी सोलापूर शहरमध्ये कसं पाणी रस्त्यावर वाहताना दिसतंय. खरं तर ह्याने पाणी पोचलेलं नाही, परंतु जे औज बंधाऱ्यामध्ये पाणी साठलेलं आहे ते पाणी ओव्हरफ्लो होऊन
मुख्य रस्त्यावर वाहताना कसा दिसतंय त्याचा व्हिडिओ आपल्याला दाखवतोय, तेवढा सगळ्यांनी बघावा ही विनंती. धन्यवाद.